नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर फायनली आज आपण भेटलेलो आहोत आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याची खूप मोठी मिरवणूक असते मालाडमध्ये, तर त्यानिमित्ताने आपण भेटत आहोत. तर यांचा विषय आहे जागर देवींचा. तर त्या अनुषंगाने हे सगळे तयार होऊन आलेले आहेत आणि देवीची छानशी पालखी सजवलेली आहे आणि आपल्याला इथे समोर वासुदेवही दिसतोय. आता सगळे आपल्याला देवी देवता या शोभायात्रेत दिसतील आणि वेगवेगळे चित्ररथही आहेत आणि ढोल ताशाची 3 ते 4 पथकं आहेत. एवढंच नव्हे तर सेल्फ डिफेन्सचाही एक तुम्हाला इथे ग्रुप बघायला मिळेल. तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि या शोभायात्रेचा मनमुराद आनंद घ्या. तर इथे आता उन्हामध्ये फिरून फिरून सगळ्यांना तहान लागलेली असते. तर इथे खाण्यापिण्याची सोय रस्त्यामध्ये बरेच लोक करतात आणि ते स्वइच्छेने देतात. आणि मी जसं बोललेले सेल्फ डिफेन्सचा एक ग्रुप आहे. तर इथे तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त मुली बघायला मिळतील आणि आज काळाची गरज आहे. सगळ्यांनी ओळखा आणि आपल्या मुलींना शस्त्रज्ञान द्या. तर हे आजोबा दरवर्षी शोभायात्रेमध्ये एक असं पॉपिंग्सच्या गोळ्या असतात, त्या गोळ्या आम्हाला देतात.
आम्हालाच नाही, सगळ्या पूर्ण शोभायात्रेला. तर खूप छान वाटतं, लहान झाल्यासारखं. तर तुम्ही बघितलं असेल, पुढे खूप मोठा जनसमुदाय आहे आणि खूप गर्दी असते. कितीही ऊन असलं तरी कोणाला काही ऊन लागत नाही त्या दिवशी. आणि समोर स्टेज परफॉर्मन्स चालू आहेत. स्टेज परफॉर्मन्स पण असतात. आमच्या अगोदर 4-5 झालेले आहेत. हा आमचा आहे. तर थीमच्या अनुषंगाने आम्ही देवीचा जागर म्हणजे मग आम्ही वेगवेगळी देवीची गाणी घेतलेली आहेत. खूप छान परफॉर्मन्स झाला, सगळ्यांना आवडला, वन्स मोर मिळाला. आणि तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी मंडळी.